मंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्जित खाडगेंना खुलं चॅलेंज दिलंय। कागलची निवडणूक नायक विरुद्ध खलनायक आहे असं मुश्रीफ म्हणाले। तर पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समर्जितांची खैर नाही असा इशाराही या ठिकाणी मुश्रीफांनी दिलाय। शरद पवार माझ्या मागे का लागलेत माहित नाही असंही मुश्रीफ म्हणाले। तर पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे लागलेत असाही मुश्रीफ यांनी या ठिकाणी दावा केला आहे। तर मुश्रीफांशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। कागल मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, तुमचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नेते समर्जित घाडगे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। पवार साहेब 3 दिवसापासून कोल्हापूरमध्ये मुक्काम ठोकून आहेत। तुमच्या विरोधामध्ये समर्जित घाडगे यांना ताकद पवार साहेब देतात, कशा पद्धतीने बघता? नाही, आता तुम्हाला मी सांगितलं की आता निवडणुकीमध्ये अनेक उमेदवाराच्या विरुद्ध अनेक पक्ष आता तयार झालेले आहेत। हे तिकीट कोणाला जाणार आहे कळल्यामुळं हे उमेदवार त्याला मिळायला काही अडचण नाही, ते गेलेले आहेत। आता या निवडणुकीमध्ये पवारसाहेब जे आलेले आहेत, मी मगाशी अनेक वेळा सांगितलं की जयंत पाटील 8 दिवसापूर्वी येऊन गेले होते, त्यांनी ती सभा घेऊन त्यांना प्रवेश दिलेला होता। पुन्हा पवारसाहेब काल आले, म्हणून माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या विरुद्ध एवढी ते का जोर लावतात हा संशोधनाचा विषय आहे। परंतु पवारसाहेबांचे माझं काही वैर नाही, उनसे बैर नाही आहे, समर्जित तुम्हारी खैर नाही। मात्र पवार साहेब हा पुरोगामी विचार मानणारे कार्यकर्ते नेते आहेत, कशा पद्धतीने बघताय तुम्ही? एकीकडे म्हणताय अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना शरद पवार त्रास देत आहेत, कुठेतरी दुटप्पीची भूमिका होते, कशा पद्धतीने पाहता? आता हा संशोधनाचा विषय आहे। मी गेल्या 8-10 दिवसातल्या बद्दल बोललो की जयंत पाटील साहेब 8 दिवसापूर्वी येऊन सभा घेतात, प्रवेश देतात आणि पुन्हा साहेब येत आहेत। माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या उलटं हा एक संशोधनाचा विषय आहे माझ्या दृष्टीनं। जयंत पाटलांनी काल असा बोलताना उल्लेख केला की शरद पवार हे वस्ताद आहे, वस्ताद हा शेवटचा एक डाव राखून ठेवतो, तो आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये शरद पवार वस्ताद डाव उलटून टाकतील, कशा पद्धतीने बघतात? तुमचा पराभव होईल असं त्यांनी भाष्य केलेलं आहे। निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल ना बाबा, आज काहीतरी सांगू शकत नाही आपण। परंतु राजाविरुद्ध प्रजा ही लढाई आहे, प्रजेचा विजय होईल। नायक विरुद्ध खलनायकीची लढाई आहे, नायक विजयी होईल। एकीकडे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी समर्जित घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी लढाई येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सुनीलसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।